मग आता हे AMR होतो म्हणजे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स होतो म्हणजे नक्की काय होतं? जसं इफ यू आर इन्फेक्टेड, जर तुम्हाला एक इन्फेक्शन झालंय आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही एखादी अँटीबायोटिक घेतली आहे, Okay. तर आयडियली ती अँटीबायोटिक त्या बॅक्टेरियाच्या, त्या व्हायरसच्या अगेन्स्ट कुठेतरी काम करणार आहे. अच्छा. कधीतरी त्याच्या सेल वॉल म्हणजे त्याच्या भोवतीच्या कव्हरला डिस्टर्ब करेल, कधीतरी त्याच्या सेलमध्ये जाऊन ऍक्ट करेल, काहीतरी करून त्याचं ग्रोथ कमी करणं म्हणजे त्याची वाढ कमी करेल किंवा Okay. त्याला मारून टाकेल. हे त्या बॅक्टेरियाला. त्या बॅक्टेरिया. Okay. सो इन्फेक्शन होणार नाही, पुढे त्याची वाढ होणार नाही, हम्म. आपल्याला झालेलं इन्फेक्शन तिथल्या तिथे थांबेल. ही Okay. बेसिक प्रोसेस आहे, ही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे. ते Okay. कुठल्याही तऱ्हेने ते करू शकतं. अच्छा. पण जेव्हा अँटीबायोटिक रेझिस्टन्स आपण डेव्हलप झालाय असं म्हणतो, तेव्हा बेसिकली बॅक्टेरिया स्मार्ट झाला. बॅक्टेरियानी असं काहीतरी डेव्हलप केलंय की ज्या अगेन्स्ट त्याचं अँटीबायोटिक काम करत नाही, म्हणजे ते स्वतःला ऍडव्हान्स करतात. ऍडव्हान्स करतं.